नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मस्त मजेत ना? मी मालती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मी आता दशम्या तळून घेत आहे, कारण सकाळची वेळ आहे आणि दीदीला जायचं आहे स्कूल आणि दीदीच्या पप्पांना सुद्धा जायचं आहे ड्युटीला. इलेक्शन ड्युटी आहे त्यांना. ते म्हणे मला टिफिन बनवून दे संध्याकाळी जेवायला. त्याच्यासाठी मी मग दशम्या बनवून देते म्हटलं. कारण हे जेवण ते संध्याकाळी खातील, त्याच्यासाठी भाजी बनवली असती. भाजी चपाती तर मग खराब झाली असती टिफिनमध्ये. त्याच्यासाठी मग थोडं कोरडंच दिलं. तर अशी चालू आहे माझी सकाळची धावपळ. आता इकडे दीदीला टिफिन भरून देते. दीदीला सुद्धा हेच देणार आहे मी, पुरी आणि शेंगदाण्याची चटणी. तिला मी हे पहिल्यांदा देत आहे. तर म्हटलं तुला आवडेल की नाही? नाही म्हणत होती आधी, पण म्हटलं तुला दुसरी भाजी कुठली करू आणि तेवढा वेळ नाही, कारण दशम्या तळायला वेळ लागला. त्याच्यासाठी म्हटलं तू पण हेच घेऊन जा. आता इकडे मी एका वाटीमध्ये मध घेतलेला आहे आणि डाळीचं पीठ आणि थोडंसं लिंबाचं रस आणि थोडंसं दूध घेतलं. ही पेस्ट मी आठवड्यातून 2दा लावते आणि माझ्या चेहऱ्यावर आहे ना वांगचे डाग आहेत, त्याच्यासाठी मी हे उपाय करत असते. आणि शेतामध्ये गेलं की मग लगेच उन्हामुळे माझे डाग जास्त डार्क होतात, त्याच्यासाठी हेच उपाय करत असते मी. तर याचा मला चांगला रिझल्ट येतो म्हणून मी करत असते. आणि स्किन पण आता थंडीची थोडी ड्राय पण होते, त्याच्यासाठी मग हेच वापरते मी. तर तेच चालू होतं माझं लावणं. आता सकाळचा डब्बा वगैरे स्वयंपाक झालेला होता, मग म्हटलं दुसरे कामं करायच्या अगोदर मी मग हे पेस्ट चेहऱ्याला लावून घेतली आणि सुकेपर्यंत बरेच माझे कामं होतात. मग दुसरे कामं करण्याच्या अगोदर मी चेहऱ्याला लावून घेते. आता एका साईडला तुम्हाला दिसत असेल डाग आहे बघा. तर इथे मी कुठलंच फिल्टर वगैरे घेतलेला नाही आहे. हे बघा आहे इथे. तर अशी पेस्ट लावून घेते मी. आणि पेस्ट लावून झाल्यावर आहे ना पूर्ण ड्राय होऊ द्यायची. लगेच धुवायचं नाही. त्याचा रिझल्ट पण मग तसाच येतो. तर आता पूर्ण ड्राय झालेले आहे, तुम्हाला दिसत असेल बघा.
तर माझे बरेचसे कामं झाले. त्याच्यानंतर मी चेहरा धुतला. बघा तुम्हाला फरक दिसत असेल. तर इकडच्या साईडला सुद्धा बघा डाग बघा. थोडासा फरक वाटतोय आणि मी आठवड्यातून 2दा लावते ना, मग त्याचा रिझल्ट छान येतो. उन्हात गेल्यावर लगेच होतात मला. त्याच्यासाठी मग मी हे उपाय नसलं तरी पण लावत असते. स्किन जरा चांगली राहते. तर इकडे दीदी म्हणत होती, की "मी फरची पुसून देते मम्मी." तर तिची मला छान मदत होते. 1-2 कामं तर करूनच देते ती. तर मी इथे बादली आणून दिली तिला आणि पुसते ती फरची. ती म्हणे, "मला शूट घ्यायचा आहे." तर मग "कर बाई," म्हटलं, "तुला काय करायचं आहे ते." तर तिने मस्त फरची पुसून घेतली पूर्ण. इकडे हॉलमध्ये तुम्हाला 2 गोण्या दिसत असतील, तर त्या गोण्या आहेत लोखंडाच्या. कारण आपल्या घराचं काम सुरू आहे आणि संपलं ते आता काम. तर उरलेलं लोखंड किंवा जे काही उरलेलं सामान होतं ते इकडे घेऊन आलो आम्ही. तिथले वॉचमन जे होते ते बंद केले. आता काम पण संपलं. थोड्याच दिवसात आम्ही तिथे राहायला जाणार आहोत. किरकोळ कामं बाकी आहेत ते करायचे आणि